गरमीमध्ये ना एक खूप मोठा प्रॉब्लेम असतो आपल्या लेडीजचा. जर आपल्या मांड्यांचा फॅट वाढलेला आहे ना, तो खूप मोठा प्रॉब्लेम आहे. एक तर वरून तेवढी गरमी, वरून तो मांड्यांचा फॅट. जरासं चालायला घेतलं की एवढं लाल लाल रॅशेस होतात आपल्या मांड्यांमध्ये. नाही आपण कोणाला सांगू शकत नाहीये, नाही आपण त्याच्यावरती काय असं डॉक्टरलाही सांगायचं, दाखवायची आपल्याला लाज वाटते. आणि तो त्रास आहे ना वाढत जातो. मग कुठे जायचं म्हटलं की पहिला प्रश्न येतो की अरे यार कसं चालू मी इथे. साडी घालायची असेल तर आपण लेगिन्स वगैरे घालू शकतो आतून, पण तरी देखील ते घासतं, अजून त्रास वाढतो. मग डॉक्टरकडे जाऊ नका, असा विचारही निगेटिव्ह आणू नका डोक्यामध्ये. फक्त 5-10 मिनिटं तुम्ही रोजची ही प्रॅक्टिस करा. मी आज तुम्हाला दाखवते. सोप्या पद्धतीच्या प्रॅक्टिस आहे. तुम्ही केव्हाही करा, जेवण झाल्यावरती करा, जेवणाच्या नंतर करा, झोपायला जाताना करा, सकाळी उठताना करा. तुमच्या टाइम आवडीनुसार तुम्ही या प्रॅक्टिस करा. 5 ते 10 मिनिटं रोज जर करत घेतलात तर तुम्हाला गॅरंटीने 5-6 दिवसातच हलकं वाटायला चालू होणार. तुमचा फॅट कमी झाल्यासारखं वाटायला चालू होणार आणि तुम्ही जीन्स लेगिन्स आरामात घालू शकता. साडीवरती तेवढं ओळखून नाहीत, पण बाकीचे कपडे एवढ्याला घालायचे ना तिथे तो दिसतो मग असा फॅट. किती विचित्र वाटतं. आपलं स्वतःलाच आपण कम्फर्टेबल नसतो. बस छान छान सोप्या प्रॅक्टिस करायच्या. खाण्यावरती कंट्रोल करायचं, पोर्शन ठेवून. गोड खाणं कमी करा, हा फॅट कमी होतो. चांगलं पाणी प्या, बॉडी टोन होते. चांगली झोप घ्या, फॅट विरघळतो. ह्या टिप्स फॉलो करा आणि ह्या प्रॅक्टिस सोबत करा. पहिली प्रॅक्टिस नॉर्मल आहे. ह्या पोझिशन मध्ये यायचं. पूर्ण छान स्ट्रेस येतोय तुमच्या मांड्यांवरती. या पोझिशन मध्ये 1 हे करताना इथे प्रेशर आलं पाहिजे. जेव्हा तुम्हाला वाटतंय करताना प्रेशर येते, तिथे तुमचे फॅट बर्निंग प्रोसिजर चालू होते. एवढं लक्षात ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आलं की नाही छान प्रेशर दोन्ही साईडून. दुसरी प्रॅक्टिस याच पोझिशन मध्ये यायचं. होय तितकी किक मारायची. हेवी मांडी आहे तरी पण किक मारायची. इतकं होतंय का, इतकंच होतंय का, इतका पाय जातोय का, काही हरकत नाही. जितका जाईल तितका प्रयत्न करायचा आणि रिझल्ट हा घ्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उभं राहून आहे ना कुठेही केव्हाही करू शकता. या पोझिशन मध्ये यायचं. आता सर्कल बनवायचं पूर्ण पायाला. ह्या पोझिशन मध्ये 1 2 3 4. मी काय केलं, पहिले हे सर्कल केलं, नंतर हे सर्कल केलं. तुम्ही पण करायचं आहे. नाही जमत, समजत नाही, गोंधळ होतोय, मग एकाच पायाला करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. याच पायाला रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या पायाला सेम पोझिशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या साईडून 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता नेक्स्ट ह्या पोझिशन मध्येच हात ठेवले, कारण की अप्पर बॉडीवरती फॅट नाहीये ना, म्हणून लोअर बॉडीवरतीच काम करतोय आपण आणि खूप परफेक्ट काम होत आहे आपल्या लोअर बॉडीवरती. ह्या पोझिशन मध्ये यायचं. आता इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता नेक्स्ट पण खूप कामाची आहे ही प्रॅक्टिस, अजिबात मिस नाही करायची. या पोझिशन मध्ये 1
पूर्ण पायावरती प्रेशर येत आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 9 8 7 6 5 4 3 2 1 and रिलॅक्स. नेक्स्ट काय करायचं, या पोझिशन मध्ये क्रॉस मध्ये पायाला न्यायचं पूर्ण. 1 2 आरामात करा, घाई करायची नाही. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. जितक्या पण एक्सरसाइज दाखवल्या, एक राऊंड 40चा किंवा 60चा तरी झालाच पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. आणि जसं सांगितलं तसं खाण्यापिण्यावरती काय काय गोष्टी सोडायच्या, काय काय ठेवायच्या, हे पण महत्वाचं आहे. खूप जास्त चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर, लवकर रिझल्ट पाहिजे असेल तर, त्रस्त झालेला आहात पायाच्या मांड्यांच्या घासण्यावरून, तर मग ह्या पण गोष्टी फॉलो करा. एक 5-6 दिवस करूनच तुम्हाला रिझल्ट दिसायला, 5-6 दिवसाच्या अगोदरच तुम्हाला रिझल्ट दिसायला चालू होईल. हा 1-2 दिवस खूप जास्त हेवी मांड्या आहेत, फॅट आहे त्याच्यावर, जास्त हेवी मांड्या आहेत, जास्त हेवी लोअर बॉडीवरती फॅट आहे, तर थोडासा 1-2 दिवस पेन होईल. तर तो पेन कमी करण्यासाठी मिठाचं पाणी घ्यायचं, गरम करायचं पाणी, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, 5-10 मिनिटं बसायचं, पाय ठेवायचे पाण्यामध्ये, एकदम बॉडी हलकी होऊन जाणार. दुसऱ्या दिवशी तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी ते लोअर बॉडीचा पेन पण तुमचा कमी होणार आणि तुम्ही एक्सरसाइज पण करणार उत्साहाने. हे एक टिप्स आहे, नक्कीच करा जर तुम्हाला जास्त त्रास वाटतो तर, जड म्हणजे पेन होत असेल तर. ठीक आहे, नक्कीच करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करू शकता, फ्रीमध्ये आहे. तुम्ही सबस्क्राईब केलं तुम्हाला उत्साह येतो काम करण्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर परत सांगते लाईक करा. भेटूया बरं छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.